जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराज, जय धनराज बिरादर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो। आज व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आज गेल्या 2 दिवसापासून आमरण उपोषणाला श्री राजूजी तोरकडे हे उपोषणाला बसलेले आहेत, आमरण उपोषणाला बसलेले आहेत। मग त्या पार्श्वभूमीवरती आज 3रा दिवस आहे, तर त्यांना भेटण्यासाठी आपण किंवा त्यांचं काय आतापर्यंत घडामोडी घडल्या किंवा काय वाटचाल असणार आहे पुढची त्या संदर्भामध्ये त्यांच्यासोबत संपर्क साधण्यासाठी आज आपण उपोषण स्थळी आलेलो आहोत मित्रांनो। या ठिकाणी बघू शकता तुम्ही अगदी ज्यावेळेस जेवळीकडून आपण अष्टामूळकडे येतो त्या टायमाला एक बॅनर लावलेला आहे। या बॅनरवरती पूर्ण माहिती या ठिकाणी टाकलेली आहे। आमरण उपोषण आहे, महात्मा गांधींचा फोटो आहे। विषय लिंगायत स्मशानभूमी जागेवर म्हाडाच्या वतीने होत असलेले वृक्ष लागवड थांबवून लिंगायत स्मशानभूमी जागा खोली करून देण्याबाबत उपोषण करते श्री श्यामसुंदर राजू शिवबसप्पा तोरकडे। दिनांक 1/8/2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून हे आंदोलन चालू आहे। उपोषणाचं ठिकाण आहे लिंगायत स्मशानभूमी जेवळी अष्टामूळ वाकडा पूल। या ठिकाणच्या लोकेशनला जेवळी अष्टामूळचा वाकडा पूल जुन्या गावातलं बोलतात, त्याच ठिकाणी आमचं उपोषण चालू आहे। अनेक लोक येतात, भेट देतात, चाललेत, चर्चा करायला लागलेत। प्रत्येकाच्या मनामध्ये चालू आहे की बाबा हे चुकीचं घडतंय आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे। त्याबद्दल आज त्यांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। उपोषणाचा 3रा दिवस आहे। तोरकडे साहेब नमस्कार। नाही, झोपूनच बोला। काय साहेब 3 दिवस, आज 3रा दिवस चालू आहे, प्रशासनाचं काय मत आहे, काय नेमकं आता पुढची दिशा कशी असणार आहे? काल आम्ही कुलूप लावलेलं आहे। हां, काम थांबवण्यासाठी सांगितलं। आज नायब तहसीलदार वगैरे आले होते, त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स वगैरे बघितले। आदरणीय आमदार साहेब सुद्धा येऊन विजिट करून दिले। त्यांनी त्या म्हाडांच्या लोकांशी बोललं आणि जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत म्हणजे काम थांबवण्यासाठी त्यांनी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। पुढं काय होतं बघा, आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला जिथं स्मशानभूमीसाठी जागा दिलेली आहे आणि जिथं आमच्या अंत्यविध्या झालेल्या आहेत आणि ज्या अंत्यविधीच्या ठिकाणी आम्ही 5 एकरची मागणी केलेली आहे तीच जागा आम्हाला व्हावी। आम्हाला झाडाच्या विरोधामध्ये नाही येत आम्ही, परंतु साफसफाई करत असतानापासून आम्ही त्यांना विरोध करत आहोत। आम्ही त्यांना सांगत आहोत की बाबा या ठिकाणी आमच्या अंत्यविध्या झालेल्या आहेत आणि त्याचा अवमान तुम्ही करू नका, परंतु यांची ऐकण्याची मानसिकता नाही आहे। आणि ज्यांच्यासाठी म्हणजे ज्यांना आम्ही पत्र दिलं आहे ते ग्रामपंचायतचे अधिकारी, ते सातत्याने एक वेगळ्या प्रकारचं पत्र आमच्याजवळ आम्ही दिलं, जे काही चुकीचं आहे, खोटं आहे। कारण 40,000 जागा ज्या ठिकाणी दिलेल्या आहे त्याचं भूमी अभिलेखचं काय पत्र आहे का असे आम्ही विचार केलेले आहे, परंतु भूमी अभिलेखचं सुद्धा काय पत्र दिलं नाही दिलं आम्हाला माहिती नाही आहे आणि सांगण्यासुद्धा तयार नाही। आता BDO साहेब सुद्धा येऊन गेलेले आहेत, त्यांना सुद्धा सांगितलं की बा हे जे प्रकरण आहे हे समाजविरोधी असं वाटायला लागलं। तर आमची एक साधी मागणी होती पूर्वी की म्हाडाने या ठिकाणी काम करू नये, आमच्या मड्यांचा अवमान करू नये, इतकी रास्त मागणी होती। 5 एकर जागा ज्या ठिकाणापासून आम्हाला मिळालेली आहे किंवा दिलेला आहे किंवा जो काही नजरअंदाज नकाशा झालेला आहे ती जागा, एवढीच मागणी। बघावं शेवटी जे काय होईल ते होईल, पण आम्ही महात्मा गांधींच्या मार्गावरती चालणारे माणसं आहोत, सत्याचा आग्रह करणारी माणसं आहोत, सत्याग्रही माणसं आहोत। त्यामुळं शांततेत आम्हाला आमच्या हक्काची स्मशानभूमीची जागा आम्हाला मिळावी।
कारण 2000पासनं या ठिकाणी आम्ही अंत्यविधी करत आहोत. आणि आम्ही तर असं मानतो की आमची जी जागा आहे आमच्या स्वतःच्या मालकीची आहे. मग ते आमच्या भावाचे असेल, आमच्या चुलत्याचे असेल, आमच्या मामाचे असेल, एखाद्या मराठा समाजाचे असेल किंवा अजून एखाद्या ह्याचे असेल, त्या ठिकाणी 2000पासनं या सर्वांच्या संमतीनं त्या ठिकाणी आम्ही अंत्यविधी केलेली असेल. आणि मागणी तर आम्ही 2022पासनं केलेली आहे शासनाला. आणि 2023च्या BPCमध्ये 5 एकर जागा मिळव म्हणून असं पोस्टिंग झालेलं आहे. 4.4R. परंतु शासन, प्रशासन, आमचं ग्रामपंचायत आमचं नेमकं काय करणार आम्हाला कळलं नाही, लक्ष देणं झालं काय. तर माझी एवढीच विनंती आहे साहेब की मी कधी जात म्हणून बसलेलो नाही किंवा जातीसाठी मी इथं बसलेलो नाही साहेब. माझी जात माझ्या चौकटीच्या आतमध्ये आहे. बरोबर. आणि चौकटीच्या आतमध्ये मी माझ्या धर्माचं, माझ्या ह्याचं नक्की पालन करतो. परंतु हा सामुदायिक विषय आहे. कारण आज या जेवळीचा आहे, उद्या दक्षिण जेवळीचा होईल, उद्या वडरवाड्याच्या भागातला होईल. की GR असं सांगतं की ज्या ठिकाणी 100% पुनर्वसन पूर्ण झालं असं कधी म्हणायचं, तर त्यांचा एक GR आहे. काय त्या ठिकाणच्या शाळा पूर्ण झाल्या पाहिजेत, त्या ठिकाणच्या दफनभूम्या पूर्ण झाल्या पाहिजेत, त्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांच्या संकुलनाचे जागेचा विषय पूर्ण झाला पाहिजे. ह्या सगळ्या बाबी पूर्ण झाल्यानंतर मग ग्रामसभा घेऊन हे हस्तांतरित करावं असं काहीतरी आहे असं मला वाटतं. परंतु आज मी जर विचारलं हद्द कुठून आहे आम्हाला माहीत नाही म्हणतात. आमची स्मशानभूमीला जागा तुम्ही कुठली 40R दिलात विचारलं तर ते माहीत नाही तुम्हाला दिले, तुम्ही बाकीचं काय विषय. आणि आज तरी मला असं वाटायला आहे की कोणाच्या तरी प्रेशराईज खाली येऊन आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा षडयंत्रसुद्धा आज दिसतंय. तरी मला प्रशासनाला आणि पोलीस जे आमच्यासाठी या ठिकाणी आहेत त्यांचा खूप आभारी आहे मी. कारण प्रत्येक गोष्टीला ते 24 तास आमच्यावरती निगराण करत आहे आणि जे काय घडतंय त्याच्या समोर घडतंय. त्यामुळं अहिंसेचा मार्ग अवलंबून, महात्मा गांधींचा मार्ग अवलंबून आम्हाला न्याय मिळावा हा सत्याचा आमचा आग्रह आहे. आणि तो सत्याग्रह त्याच वेळेस यशस्वी होईल तेव्हा सर्व काही आमच्या बाजूने होईल. धन्यवाद. ओके सर.